पुढील बातमीकडे। लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या 7 दिवसांवर येऊन ठेपली आहे। नागपुरातील कळमना मार्केटच्या शेडमध्ये मतमोजणी होणार आहे, तर प्रशासनाने मतमोजणीची तयारी सुरू केली आहे। मतमोजणी करताना सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे। ज्या शेडमध्ये मतमोजणी होणार तिथे ताराच्या जाळ्या लावून वेगवेगळे कंपार्टमेंट तयार करण्यात आले आणि या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी। लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आहे आणि आपण बघू शकतो नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी कशी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। बघा या ठिकाणी कळमना मार्केट परिसरामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचे हे बॅरिकेटिंग जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि हे बघा या ठिकाणी या भागामध्ये जे विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहे ते असणार आहेत। त्यासोबतच या ठिकाणी जे आहे ते सरकारी कर्मचारी जे आहे ते ईव्हीएम सहित बसणार आहे। अशा प्रकारची कडेकोट सुरक्षा व्यवस्था बघा हे जाळी किती मजबूत आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी एक कंपार्टमेंट या संपूर्ण हॉलमध्ये करण्यात आलेले आहे। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे याच परिसरामध्ये आणि त्याची ही तयारी या ठिकाणी बघू शकतो। हे अशा प्रकारे हे पत्रे लावून बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। एकूणच 4 तारखेच्या मतमोजणीची तयारी जी आहे ती प्रशासनाने पूर्ण केलेली आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी।